हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी सांगली यांच्याकडून पदभरती जाहिरात निर्गमित करण्यात आली आहे. फ्रेंड, बरेचसे आपले व्ह्युअर कमेंट करून विचारत होते की सांगलीची NHM ची जाहिरात कधी येईल, तर आता ती जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी पात्र असाल तर या पदांना जरूर अप्लाय करा. यासाठी मानधन खूप चांगलं त्यांनी ठेवलेलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी सांगली मार्फत विविध कार्यक्रमाकरिता खाली नमूद पदाकरिता एकत्रित मानधनावर कंत्राटी रिक्त पदांची भरती करायची आहे. तर जी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर त्यांना पदे भरायची आहेत, ती पदभरती या ठिकाणी कोणती कोणती आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर या ठिकाणी फर्स्ट जे पद आहे डेंटल सर्जनचं, या ठिकाणी 2 पदे आहेत. नियुक्तीचे ठिकाण ग्रामीण रुग्णालय विटा व आटपाडी या ठिकाणी असणार आहे. एकत्रित त्यांनी वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गातील 38 आणि राखीव प्रवर्गातील 43 वर्ष हे वय मर्यादा त्यांनी दिलेली आहे. तर डेंटल सर्जन साठी शैक्षणिक अर्हता जी असणार आहे ती BDS 2 इयर एक्सपिरियन्स, MDS विदाउट एक्सपिरियन्स. तर MDS जर असेल तर विदाउट एक्सपिरियन्स सुद्धा तिथे चालणार आहे. प्रवर्ग जे आहे ते खुला प्रवर्गासाठी 1 आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1 असे 2 पद त्या ठिकाणी रिकामे आहे. एकत्रित त्यांचं जे मंथली मानधन असणार आहे ते 30,000 रुपये पर मंथ असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिन. तर या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सांगली या ठिकाणी हे पद भरावयाचं आहे. रिक्त पदे 1 आहे. MD मेडिसिन किंवा DNB झालेला असायला पाहिजे. इतर मागासवर्गीयांसाठी 1 रिकामा आहे त्या ठिकाणी पोस्ट आणि 75,000 रुपये त्यांना एकत्रित मानधन देण्यात येणार आहे. नेक्स्ट पोस्ट आहे डेंटल हायजिनिस्टची. डेंटल हायजिनिस्टची 1 पोस्ट आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली या ठिकाणी नियुक्तीचे ठिकाण असणार आहे आणि त्यासाठी 12th सायन्स अँड डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिल असला कोर्स त्यांचा झालेला पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा त्या ठिकाणी रिकामी आहे आणि 17,000 रुपये एकत्रित त्यांचं मानधन असणार आहे. ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट साठी 1 पोस्ट आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली या ठिकाणी नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असायला पाहिजे. 1 पोस्ट त्या ठिकाणी आहे. 25,000 रुपये पर मंथ त्यांचं मानधन असणार आहे. डेंटल टेक्निशियनची 1 पोस्ट आहे. ग्रामीण रुग्णालय तासगाव. 12th डेंटल टेक्निशियन कोर्स त्यांचा झालेला पाहिजे आणि 1 पोस्ट आहे. 17,000 रुपये त्याचं एकत्रित मानधन असणार आहे. ENT सर्जन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली या ठिकाणी त्यांचं नियुक्तीचं ठिकाण असणार आहे. 1 पोस्ट आहे. MS ENT DORL किंवा DNB यापैकी कोणतंही एज्युकेशन असेल तरीही चालेल. 1 या ठिकाणी पोस्ट आहे आणि 75,000 रुपये प्रति मंथ पर मंथ यांचं मानधन असणार आहे. नेक्स्ट पोस्ट आहे न्यूट्रलिस्टची, जी की 1 आहे. उपजिल्हा कार्यालय कवठे महांकाळ हे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. BSc इन होम सायन्स न्यूट्रिस्टची पोस्ट असायला पाहिजे. एज्युकेशन असायला पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि एकत्रित मानधन त्यांचं जे असणार आहे ते 20,000 आहे. त्यानंतर त्यांनी या जाहिरातीमध्ये अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. सदरची पदे जी असणार आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची म्हणजे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. जाहिरातीमध्ये त्यांनी एज लिमिट सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर बाकीचे जे कॉमन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी जी नियमावली आहे ती नियमावली या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर विहित नमुन्यात अर्ज साक्षांतीन प्रतीसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला हे जे आहे हा ऍड्रेस आहे. या ऍड्रेसवर तुम्हाला डॉक्युमेंट सेंड करायचे आहे किंवा बाय पोस्ट तुम्ही पाठवणार आहे किंवा बाय हँड तुम्ही नेऊन देणार आहात. 15/10/2024 पर्यंत रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुट्टी व्यतिरिक्त कार्यालयीन वेळेत
सादर करावे, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीये. तर हे एक महत्वाचं पॉइंट आहे यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की 15/10/2024 च्या आतमध्ये तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते विहित नमुन्यात तिथे सादर करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला अर्जाचा नमुना या ठिकाणी दाखवत आहे. अर्जाचा हा नमुना आहे. प्रतिमान्य जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुगस सोसायटी, जिल्हा परिषद सांगली या ऍड्रेसवर तुम्हाला द्यायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि बाकीचे जे डिटेल त्यांनी अर्जामध्ये दिलेले आहे ते मॅन्युअली तुम्ही फिलअप करणार आहात आणि याला त्याच्यासाठी तुमचे एज्युकेशनचे जे जे नेसेसरी डॉक्युमेंट असणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही लावणार आहात आणि त्यांनी हा जो ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसवर जाऊन 15/10/2024 च्या आतमध्ये तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर ही खूप महत्वाची जाहिरात आहे फ्रेंड. पे स्केल खूप जबरदस्त आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसच्या मानाने हा पगार खूप चांगला आहे. तर तुम्ही जर हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्या जवळ असेल तर जरूर या पोस्टला अप्लाय करा. इतर जर सपोज काही आरोग्य विभाग भरतीशी रिलेटेड काही अपडेट असतील तर त्या अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनल एसए एज्युकेशनला कळवत राहील. त्यासाठी आपलं चॅनल एसए एज्युकेशन सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा. थँक्यू.